हॅलो मित्रांनो, DMI TV मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, नुकतीच म्हणजे 11 जानेवारी 2026 रोजी आपली महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC ग्रुप C ची परीक्षा पार पडली आहे। परीक्षेचा पेपर हातात आल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात उत्तरांबाबत आणि प्रश्नांच्या स्वरूपाबाबत संभ्रम असतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पेपरमधील इतिहासाच्या पहिल्या 10 प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत। आपण फक्त उत्तरेच पाहणार नाही तर त्या उत्तरांमागचे लॉजिक आणि सविस्तर स्पष्टीकरण डिटेल्ड एक्सप्लेनेशन सुद्धा बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या गुणांचा अंदाज येईल आणि आगामी परीक्षांसाठी तुमची तयारी अधिक पक्की होईल। तर वेळ वाया न घालवता सुरू करूया आजच्या पेपरच्या विश्लेषणाला। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकते। प्रश्न 1, सन 1915 मध्ये महात्मा गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले? अ. बिहारमधील चंपारण्यातील निळीचा प्रश्न। ब. खेडा येथील शेतकऱ्यांचा शेतसारा प्रश्न। क. अहमदाबाद शहरातील मिल मजूर आणि मालक यांच्यातील संघर्ष। ड. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणे। पर्याय 1 अ, ब आणि क, 2 अ, क आणि ड, 3 ब, ड आणि अ, 4 अ, ब, क आणि ड। उत्तर पर्याय क्रमांक 1 अ, ब आणि क। सविस्तर विश्लेषण एक्सप्लेनेशन। महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतून 9 जानेवारी 1915 रोजी भारतात आगमन केल्यानंतर भारतीय राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी त्यांनी संपूर्ण देशाचा दौरा केला। त्यानंतर त्यांनी सुरुवातीच्या काळात 3 महत्त्वाचे लढे यशस्वीपणे लढले। चंपारण्य सत्याग्रह 1917 बिहार येथील शेतकऱ्यांवर 3 काठिया पद्धतीनुसार जमिनीच्या 3/20 भागात निळीची लागवड करण्याची सक्ती केली जात होती। गांधीजींनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला। हा त्यांचा भारतातील पहिला सविनय कायदेभंग ठरला। सरकारने निळीची सक्ती रद्द केली आणि वसूल केलेल्या पैशांपैकी 25% रक्कम परत करण्याचे मान्य केले। अहमदाबाद गिरणी कामगार लढा 1918 गुजरात प्लेगचा बोनस बंद करण्यावरून गिरणी मालक आणि मजूर यांच्यात वाद होता। गांधीजींनी मजुरांच्या बाजूने पहिले उपोषण केले। परिणामी मालकांना मजुरांच्या पगारात 35% वाढ देण्याचे मान्य करावे लागले। खेडा सत्याग्रह 1918 गुजरात दुष्काळ पडलेला असतानाही ब्रिटिश सरकार शेतकऱ्यांकडून सक्तीने शेतसारा टॅक्स वसूल करत होते। गांधीजींनी शेतकऱ्यांना सारा न भरण्याचे आवाहन केले। अखेर सरकारने नमते घेत फक्त सक्षम शेतकऱ्यांकडूनच सारा घेण्याचे ठरवले। हा गांधीजींचा भारतातील पहिला असहकार लढा होता। ड. विधान का चुकीचे आहे? मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ ही तरतूद 1909च्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याने आधीच लागू झाली होती। गांधीजींचा स्वतंत्र मतदारसंघाला नेहमीच विरोध होता, कारण त्यांना भारतीय समाजात फूट पडू द्यायची नव्हती। प्रश्न दुसरा, 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते? अ. कृष्णा रामा कुऱ्हाडे, ब. विठ्ठल सखाराम पागे, क. गोविंद खोत, ड. डॉ. बाळकृष्ण कृष्णजी सोवनी। 1 फक्त अ आणि ब, 2 फक्त ब आणि क, 3 फक्त ब, क आणि ड, 4 वरील सर्व बरोबर। उत्तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर हे आहे। सविस्तर स्पष्टीकरण 1 ऐतिहासिक संदर्भ 1942च्या छोडो भारत छोडो आंदोलनादरम्यान महाराष्ट्रातील सातारा आणि सांगली जिल्ह्यांत सरकारच्या चळवळीने जोर धरला होता। याच काळात सरकारी कचेऱ्यांवर मोर्चे काढून त्या ताब्यात घेण्याचे किंवा तिथे तिरंगा फडकवण्याचे प्रयत्न झाले। 2 नेतृत्व 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगावच्या मामलेदार कचेरीवर एक विशाल मोर्चा नेण्यात आला। या मोर्चाचे नियोजन आणि नेतृत्व करण्यात विठ्ठल सखाराम पागे, गोविंद खोत, डॉ. बाळकृष्ण कृष्णजी सोवनी आणि कृष्णा रामा कुऱ्हाडे या प्रमुख कार्यकर्त्यांचा सहभाग होता। 3 मोर्चाचे स्वरूप या मोर्चामध्ये हजारो स्वातंत्र्यसैनिक आणि सामान्य नागरिक सहभागी झाले होते। ब्रिटिश सत्तेला आव्हान देण्यासाठी आणि चले जावचा नारा बुलंद करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। प्रश्न तिसरा, खालील वर्णनावरून समाजसुधारकाला ओळखा। अ. त्यांनी ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र काढले। ब. सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस व रावबहादूर या पदव्या देऊन गौरव केला। क. त्यांना संगीत विषयाची आवड होती। 1 बाबा पद्मनजी, 2 गोपाळहरी देशमुख, 3 विष्णुशास्त्री पंडित, 4 वरीलपैकी कोणतेही नाही। योग्य पर्याय 4 वरीलपैकी कोणतेही नाही। या वर्णनावरून ओळखले जाणारे समाजसुधारक कृष्णशास्त्री चिपळूणकर हे आहेत। सविस्तर स्पष्टीकरण दिलेल्या वर्णनातील वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे सविस्तर समजून घेऊया। ज्ञानप्रकाश वृत्तपत्र कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी 1849 मध्ये पुण्यातून ज्ञानप्रकाश हे साप्ताहिक सुरू केले।
हे वृत्तपत्र त्या काळातील विचारांच्या प्रसाराचे एक महत्त्वाचे माध्यम होते. पर्यायातील गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादीमधून लेखन केले, तर बाबा पद्मनजी सत्यदीपिकाशी संबंधित होते. पदव्या व सन्मान. त्यांच्या विद्वत्तेमुळे आणि कार्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस आणि रावबहादूर या पदव्या बहाल केल्या होत्या. संगीत विषयाची आवड. कृष्णशास्त्री चिपळूणकर हे केवळ लेखक आणि समाजसुधारक नव्हते, तर त्यांना शास्त्रीय संगीताची उत्तम जाण आणि आवड होती. त्यांनी संगीतावर आधारित काही लेखनही केले आहे. इतर महत्त्वाची माहिती. त्यांना महाराष्ट्राचे जॉन्सन म्हणून ओळखले जाते. त्यांनी अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी आणि रासेलस यांसारख्या प्रसिद्ध ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले आहे. इतर पर्यायांचा विचार केल्यास बाबा पद्मनजी हे ख्रिश्चन धर्मप्रसारक आणि यमुना पर्यटन या पहिल्या मराठी कादंबरीचे लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी. यांनी शतपत्रे लिहिली, पण ज्ञानप्रकाशचे संस्थापक ते नव्हते. विष्णुशास्त्री पंडित हे प्रामुख्याने विधवा विवाहाच्या चळवळीसाठी ओळखले जातात. त्यामुळे अचूक नाव पर्यायांत उपलब्ध नसल्याने पर्याय 4 हे योग्य उत्तर ठरते. प्रश्न 4. खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते? अ. शारदा सदन आणि आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. ब. इसवी सन 1913 मध्ये समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांचा सरकारने कैसर ए हिंद या पदवीने सन्मान केला. क. इसवी सन 1894 साली त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लब स्थापना केली. ड. ठाकरसी टाटा या कुटुंबियांनी त्यांच्या स्त्री उद्धाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिले. पर्याय 1. हिंदू लेडी डॉक्टर रखमाबाई. 2. पंडिता रमाबाई. 3. रमाबाई रानडे. 4. डॉक्टर आनंदीबाई जोशी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय 3 रमाबाई रानडे हे आहे. सविस्तर स्पष्टीकरण. रमाबाई रानडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि कल्याणासाठी समर्पित केले होते. संस्थात्मक कार्य. रमाबाई रानडे यांनी पंडिता रमाबाई यांच्या आर्य महिला समाज आणि शारदा सदन या संस्थांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता. त्यांनी पुण्यात या संस्थांच्या कामात मोलाची मदत केली. हिंदू लेडीज सोशल क्लब. इसवी सन 1894 मध्ये त्यांनी मुंबईत हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. या क्लबच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना एकत्र आणून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे आणि त्यांना विविध कौशल्ये शिकवण्याचे काम केले. कैसर ए हिंद पदवी. त्यांच्या निस्वार्थ समाजसेवेची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने इसवी सन 1913 मध्ये त्यांना कैसर ए हिंद कैसरी हिंद हे सुवर्ण पदक देऊन गौरविले होते. आर्थिक पाठबळ. रमाबाई रानडे यांच्या कामाचा आवाका आणि प्रामाणिकपणा पाहून तत्कालीन मोठ्या औद्योगिक घराण्यांनी जसे की ठाकरसी आणि टाटा त्यांच्या कार्याला सढळ हाताने आर्थिक मदत केली होती. सेवा सदन. पुढे इसवी सन 1909 मध्ये त्यांनी बेरामजी मेरवानजी मलबारी यांच्या सहकार्याने सेवा सदन या संस्थेची स्थापना केली, जी स्त्रियांना परिचारिका नर्सेस म्हणून प्रशिक्षित करणारी महत्त्वाची संस्था ठरली. प्रश्न 5. महाराष्ट्रातील 1857च्या उठावासंदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ. सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळविण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केले. ब. कोल्हापुरात 31 जुलै 1857 रोजी 27व्या नेटिव्ह इन्फंट्री तुकडीतील शिपायांनी बंड केले. नरगुंदच्या भावे या संस्थानिकांचा दत्तकपुत्र अमान्य झाल्याने मे 1858 मध्ये त्यांनी बंड केले. ड. 11 एप्रिल 1858 रोजी आंबापाणीच्या लढाईत भिल्लांचा पराभव झाला. 1 फक्त अ आणि ब. 2 फक्त क आणि ड. 3 फक्त अ, ब आणि क. 4 फक्त ब, क आणि ड. उत्तर 4 फक्त ब, क आणि ड. सविस्तर स्पष्टीकरण. विधान अ. चुकीचे. सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळविण्यासाठी रंगो बापूजी गुप्ते यांनी प्रयत्न केले होते, रंगराव पागे यांनी नाही. रंगो बापूजी हे लंडनला जाऊनही न्याय न मिळाल्याने त्यांनी सातारा परिसरात सशस्त्र उठावाचा कट रचला होता. विधान ब. बरोबर. कोल्हापुरात 31 जुलै 1857च्या रात्री 27व्या नेटिव्ह इन्फंट्री तुकडीच्या शिपायांनी उठाव केला होता. काही संदर्भांत उपतुकड्यांचा उल्लेख येत असला तरी मुख्य उठाव याच काळात झाला होता. विधान क. बरोबर. नरगुंद, जे तत्कालीन मुंबई प्रांताच्या दक्षिण भागात होते, येथील संस्थानिक भास्करराव भावे, बाबासाहेब भावे यांचा दत्तक वारस इंग्रजांनी नामंजूर केला होता. त्या अन्यायाविरुद्ध त्यांनी मे 1858 मध्ये इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. विधान ड. बरोबर. खानदेशातील भिल्लांचा मोठा उठाव झाला होता. 11 एप्रिल 1858 रोजी आंबापाणी येथे इंग्रज आणि भिल्ल यांच्यात मोठी लढाई झाली. या लढाईत कॅप्टन बर्च आणि जेम्स आउट्रम यांनी भिल्लांचा पराभव केला. या लढाईचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे यात मोठ्या प्रमाणात भिल्ल स्त्रियांनीही सहभाग घेतला होता. प्रश्न 6. जोड्या लावा. राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने, ठिकाणे आणि अध्यक्ष. अ गट.
अधिवेशन व ठिकाण. ब गट अध्यक्ष. काँग्रेसचे दुसरे अधिवेशन 1886 कलकत्ता 1. बद्रुद्दीन तयाबजी. ब. काँग्रेसचे तिसरे अधिवेशन 1887 मद्रास 2. विल्यम वेडरबर्न. क. काँग्रेसचे चौथे अधिवेशन 1888 अलाहाबाद 3. दादाभाई नौरोजी. ड. काँग्रेसचे पाचवे अधिवेशन 1889 मुंबई 4. जॉर्ज यूल. पर्याय 1 3 ब 1 क 4 ड 2 2 2 ब 3 क 1 ड 4 3 4 ब 2 क 3 ड 1 4 1 ब 4 क 2 ड 3. या प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 3 ब 1 क 4 ड 2 हे आहे. सविस्तर स्पष्टीकरण. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळातील ही महत्त्वाची अधिवेशने आणि त्यांचे अध्यक्ष खालीलप्रमाणे आहेत. 1. काँग्रेसचे दुसरे अधिवेशन 1886 कलकत्ता. हे अधिवेशन कलकत्ता येथे भरले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी हे होते. दादाभाई नौरोजी हे काँग्रेसचे पहिले पारशी अध्यक्ष होते. त्यांनी एकूण 3 वेळा काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले. जोडी 3 2. काँग्रेसचे तिसरे अधिवेशन 1887 मद्रास. हे अधिवेशन मद्रास आत्ताचे चेन्नई येथे झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष बद्रुद्दीन तयाबजी हे होते. काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष म्हणून त्यांचा गौरव केला जातो. जोडी ब 1 3. काँग्रेसचे चौथे अधिवेशन 1888 अलाहाबाद. हे अधिवेशन अलाहाबाद येथे पार पडले. या अधिवेशनाचे अध्यक्ष जॉर्ज यूल हे होते. ते काँग्रेसचे पहिले भारतीय नसलेले म्हणजेच पहिले युरोपियन किंवा ब्रिटिश अध्यक्ष होते. जोडी क 4 4. काँग्रेसचे पाचवे अधिवेशन 1889 मुंबई. हे अधिवेशन मुंबई येथे भरले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष सर विल्यम वेडरबर्न हे होते. वेडरबर्न हे देखील एक ब्रिटिश अधिकारी होते ज्यांनी भारताच्या हितासाठी कार्य केले होते. जोडी ड 2. प्रश्न 7. कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला? शेतकरी. ब. जमीनदार. क. कारखानदार. ड. कारागीर. 1 फक्त आणि ब. 2 फक्त क आणि ड. 3 फक्त 4 फक्त ब. उत्तर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 4 फक्त ब. जमीनदार हे आहे. सविस्तर स्पष्टीकरण. 1. कायमधारा पद्धतीची सुरुवात लॉर्ड कॉर्नवॉलिसने इसवी सन 1793 मध्ये बंगाल, बिहार आणि ओडिशा या राज्यांमध्ये ही पद्धत लागू केली. यामध्ये जमिनीचा महसूल कायमस्वरूपी निश्चित करण्यात आला होता. 2. जमीनदारांचा फायदा. या पद्धतीनुसार जमीनदारांना जमिनीचे मालक म्हणून मान्यता देण्यात आली. सरकारने ठरवून दिलेला महसूल सरकारकडे जमा केल्यानंतर शेतकऱ्यांकडून कितीही जास्त दराने महसूल वसूल करण्याचा अधिकार जमीनदारांना मिळाला. यामुळे जमीनदार वर्ग आर्थिकदृष्ट्या खूप प्रबळ झाला. 3. शेतकऱ्यांचे नुकसान. दुसरीकडे शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत हलाखीची झाली. त्यांना जमिनीच्या मालकी हक्कापासून वंचित राहावे लागले आणि जमीनदारांच्या मर्जीवर अवलंबून राहावे लागले. दुष्काळ पडला तरी त्यांना महसूल भरावाच लागे. त्यामुळे ते कर्जबाजारी झाले. 4. निष्कर्ष. ही पद्धत प्रामुख्याने ब्रिटिश सरकारला ठराविक उत्पन्न मिळावे आणि सरकारशी एकनिष्ठ असलेला एक जमीनदार वर्ग तयार व्हावा या उद्देशाने सुरू केली होती. त्यामुळे याचा सर्वाधिक फायदा जमीनदारांना झाला. प्रश्न 8. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपतराय यांचा संबंध नाही? त्यांनी पंजाबी हे वृत्तपत्र प्रकाशित केले. ब. त्यांनी यंग इंडिया या ग्रंथाचे लेखन केले. क. वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी नकारार्थी प्रतिकार पॅसिव्ह रेझिस्टन्सचा सिद्धांत मांडला. ड. पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचे त्यांनी लेखन केले. 1. केवळ आणि ब. 2. केवळ क. 3. केवळ क आणि ड. 4. केवळ ब. उत्तर पर्याय 2 केवळ क. सविस्तर स्पष्टीकरण. लाला लजपतराय हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील लाल बालपाल, लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या त्रिपुटीपैकी एक महत्त्वाचे नेते होते. त्यांच्याशी संबंधित विधानांचे विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. विधान बरोबर लाला लजपतराय यांनी द पंजाबी हे वृत्तपत्र सुरू केले होते. याशिवाय त्यांनी द पीपल हे साप्ताहिकही चालवले. विधान बरोबर त्यांनी यंग इंडिया नावाचे पुस्तक लिहिले होते. विशेष टीप. यंग इंडिया हे महात्मा गांधींचे प्रसिद्ध वृत्तपत्र होते, परंतु याच नावाचे पुस्तक लाला लजपतराय यांनी लिहिले होते. हे लक्षात ठेवणे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. विधान चुकीचे.
जरी लाला लजपतराय यांनी वंदे मातरम नावाचे उर्दू दैनिक सुरू केले असले तरी नकारार्थी प्रतिकार हा सिद्धांत वंदे मातरम या वृत्तपत्रातून महर्षी अरविंद घोष यांनी मांडला होता. त्यामुळे हे विधान सिद्धांताच्या संदर्भात चुकीचे ठरते. विधान ड बरोबर द पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया हे पुस्तक लाला लजपतराय यांनीच लिहिले आहे. त्यांच्या इतर प्रसिद्ध साहित्यामध्ये अनहॅपी इंडिया आणि हिस्ट्री ऑफ आर्य समाज यांचा समावेश होतो. निष्कर्ष: केवळ क हे विधान लाला लजपतराय यांच्याशी पूर्णपणे संबंधित नाही, विशेषतः सिद्धांताच्या संदर्भात. प्रश्न 9. 1919च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती? अ. मुडीमन कमिटी, ब. सायमन कमिटी, क. लॉर्ड मेकॉले कमिटी, ड. हंटर कमिटी. 1 फक्त अ, 2 फक्त ब, 3 फक्त ब आणि क, 4 फक्त क आणि ड. उत्तर: 1 फक्त अ, मुडीमन कमिटी. सविस्तर स्पष्टीकरण: 1919चा कायदा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा लागू झाल्यानंतर त्यातील द्विदल राज्यपद्धतीबद्दल भारतीय नेत्यांमध्ये मोठा असंतोष होता. या कायद्याच्या कामकाजाची आणि त्यातील त्रुटींची तपासणी करण्यासाठी खालील घटनाक्रम घडला. मुडीमन समिती मुद्दिमान कमिटी. ब्रिटिश सरकारने 1924 मध्ये सर अलेक्झांडर मुडीमन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली होती. या समितीचे अधिकृत नाव रिफॉर्म्स इन्क्वायरी कमिटी असे होते. या समितीचा मुख्य उद्देश 1919च्या कायद्यानुसार प्रशासनात आलेल्या अडचणी आणि त्रुटी तपासणे हा होता. या समितीत सर शिवस्वामी अय्यर, डॉ. बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर साक्षीदार म्हणून, सर तेज बहादूर सप्रू आणि मोहम्मद अली जिन्ना यांसारख्या भारतीय सदस्यांचाही समावेश होता. इतर पर्यायांची माहिती. सायमन कमिशन याची नियुक्ती 1927 मध्ये 1919च्या कायद्याचा 10 वर्षांचा आढावा घेण्यासाठी करण्यात आली होती. ती केवळ त्रुटी सुधारण्यासाठीची चौकशी समिती नव्हती, तर पुढील घटनात्मक सुधारणा सुचवण्यासाठी होती. लॉर्ड मेकॉले कमिटी ही प्रामुख्याने शिक्षण 1835 आणि नागरी सेवांशी संबंधित होती. हंटर कमिटी ही 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी नेमली गेली होती. त्यामुळे 1919च्या कायद्यातील त्रुटींच्या तांत्रिक चौकशीसाठी मुडीमन समिती हेच अचूक उत्तर आहे. प्रश्न 10. लॉर्ड हार्डिंग 1844 ते 48 यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले? 1. इंग्रज मराठा युद्ध, 2. इंग्रज शीख युद्ध, 3. इंग्रज अफगाण युद्ध, 4. इंग्रज मुघल युद्ध. उत्तर: 2. इंग्रज शीख युद्ध. प्रथम इंग्रज शीख युद्ध. सविस्तर स्पष्टीकरण: लॉर्ड हार्डिंग प्रथम यांचा भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून कार्यकाळ 1844 ते 1848 असा होता. त्यांच्या काळात घडलेली सर्वात महत्त्वाची ऐतिहासिक घटना म्हणजे पहिले इंग्रज शीख युद्ध. या युद्धाबद्दलची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे. कालावधी: हे युद्ध 1845 ते 1846 या दरम्यान झाले. कारण: पंजाबमधील शीख साम्राज्याचे संस्थापक महाराज रणजीत सिंग यांच्या मृत्यूनंतर 1839 शीख राज्यामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. याच संधीचा फायदा घेत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने शिखांच्या प्रदेशावर दबाव वाढवला, ज्याचा परिणाम युद्धात झाला. महत्त्वाच्या लढाया: या युद्धात मुदकी, फिरोजशाह, अलिवाल आणि सोबरान यांसारख्या मोठ्या आणि निर्णायक लढाया झाल्या. युद्धाचा शेवट: 1846 मध्ये झालेल्या लाहोरच्या तहाने ट्रीटी ऑफ लाहोर हे युद्ध संपले. या तहामुळे जालंधर दोआबचा प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि शिखांचे सैन्य मर्यादित करण्यात आले. इतर पर्यायांचा संदर्भ: इंग्रज मराठा युद्धे. ही युद्धे 1775 ते 1818 या काळात झाली होती, लॉर्ड हार्डिंग यांच्या कार्यकाळाच्या खूप आधी. इंग्रज अफगाण युद्ध. पहिले इंग्रज अफगाण युद्ध 1838 ते 1842 दरम्यान झाले होते. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MPSC ग्रुप सी परीक्षेतील महत्त्वाच्या 10 प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण पाहिले. मला खात्री आहे की या स्पष्टीकरणामुळे तुम्हाला प्रश्नांचे स्वरूप आणि उत्तरांपर्यंत पोहोचण्याची पद्धत नक्कीच समजली असेल. पण प्रवास इथेच थांबत नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये मी यापुढील 10 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे अचूक स्पष्टीकरण घेऊन येणार आहे. त्यामुळे तो भागसुद्धा नक्की पहा, कारण प्रत्येक गुण तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जाणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारचे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आधारित किंवा MPSC विश्लेषण व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या अभ्यासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.